तर नमस्कार मित्रांनो, कशात सर्व मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. तर मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही कोकण करा यूट्यूब चॅनलमध्ये. तर टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण चाललो आहे माथेरानला. मी तर फर्स्ट टाईम जाणार आहे कारण मी आधी कधी गेलो नाही. तर आपल्यासोबत आपल्या क्लासमध्ये मित्रमंडळी आपल्या स्टेशनला भेटणार आहेत आणि आज माथेरानमध्ये आपण हॉर्सलँड या ठिकाणी जाणार आहोत. चला आता डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटूया. तर फायनली मंडे आता आपण ठाणे स्टेशनला येऊन पोचले आणि इथं आता 8:56 कर्जत लागले. ते ट्रेन बघू कधी येते आता. तर फायनली मंडे आता पण स्टेशनला उतरले आणि आता इथून आपल्याला बाहेर टॅक्सी गाडी बघायची आपल्याला माथेरानला जायला. चला. तर फायनली मंडळात आपण माथेरानला पोचले आणि हा त्याचा मेन गेट आहे. तिथून तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला. फायनली मंडळ आतमध्ये आले आणि ते आज गर्दी खूप आहे बघा. शुक्रवार आहे तरी गर्दी खूप आहे आज आणि तसे घोडे लावून ठेवले ते आपल्याला वर घेऊन जात आहेत. बघूया अजून पुढं खूप पुढं आहे ते. तर आता आपण अमन लॉज या स्टेशनला आलो आहे आणि इथून आपल्या जवळपास अजून अर्धा पाऊण तास जायला इथं वर लागणार आहे आपल्या हॉटेलला म्हणजे हॉर्सलँडला. बघूया ते असं पोरींचे नखरे जातात तिथे फोटो. तर मंडे आता आपण माथेरानच्या मार्केटमध्ये येऊन पोचलोय आणि इथून आय गेस अजून 5 ते 10 मिनिटं अजून लागणार आहेत. तर फायनली मंडे आपण हॉर्सलँड हॉटेलला पोचलोय. पूर्ण थकायला झालंय. तर फायनली मंडे आता आपण रूममध्ये येऊन पोचलोय आणि इथं आम्ही तिघांसाठी एक रूम घेतले. तरी दोघं जाऊ शकतो. तिघं कसं ॲडजस्ट करून झोपेल आणि ते बाथरूम आहे. तर बघूया आता थोड्या बाहेर जायचं. आता फ्रेश वगैरे बाहेर जाऊया.
मित्रांनो संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आता माथेरानला पावसाची सुरुवात झाली आणि इथं भजी आणलेत नाश्त्याला. या पावसात भजी खायला या. म्हणजे आता जवळपास रात्रीचे 11:15 होत आलेत आणि आता आपल्याला जायचं आहे इको पॉईंटला. इथे कॅम्पफायर असणार आहे आणि इथे अजून काही कार्यक्रम असणार आहेत. तर आता आपल्याला मशालीसोबत चालत जायचं इको पॉईंटला. थोड्या वेळ निघायचं लगेच. चला. The next day. निघायचं आहे घरी जायला, कारण आपला टायमिंग 12चा होता पण आपण थोडा वाढवून घेतला ना जेवणापर्यंत. आता आणि आता आपल्या इथून निघायचं आहे. चला. तर आता आपण हॉटेलमधून निघालो आहे आणि आता आपण मार्केटमध्ये आलो आहे आणि आज शनिवार रविवार तर गर्दी खूप आहे आज. आणि आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो होतो ना तो पण आज फुल झाला पूर्ण. एक पण रूम रिकामी नाही. चला आता इथून आपल्याला जायचं आहे निरळला खाली. चला.
आपण तिथून तिकीट काढून वर गेलो होतो माथेरानला, तिथे पोहोचलो. आता इथून आपल्याला टॅक्सी पकडून खाली यायचं नेरळ स्टेशनला. चला. आता आपण नेरळ स्टेशनला आलो आहे आणि इथून आता 4:16ची CST लागले. बघूया, अजून खूप जण यायचे बाकी आहेत. आमची गाडी पुढे आली, अजून 2 गाड्या यायच्या बाकी आहेत. बघूया कधी येते. जर तुम्ही नेरळला कधी आलात आणि तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर अशा ट्रेन तुम्हाला माथेरानला पोहोचवतील आणि त्याचा टाईम टेबल इथं आहे. जवळजवळ 1-1.5 तासाच्या गॅपने ट्रेन आहेत, त्यामुळे जास्त करून प्रेफर करून गाडीच आहे. टॅक्सी बाहेरून भेटते स्टेशनला त्या, पण जर कोणाला जायचं असेल तर हा टाईम टेबल आहे. फायनली मंडळात आपण टायगड स्टेशनला पोचलो आहे आणि आता इकडे सर्वजण भेटून आता आपापल्या घरी जातील. तर फायनली मित्रांनो घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले. तर आमचा 2 दिवसाचा माथेरान ट्रिप कशी वाटली कमेंट नक्की कळवा. आणि आम्ही ज्या हॉटेलला थांबलो आहोत म्हणजे हॉर्सलँड, तर तिकडच्या रूम्स, डिनर आणि ब्रेकफास्ट वगैरे सर्व, आणि रात्रीच्या अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे गेम्स, डान्स आणि तसेच जेवण झाल्यावर कॅम्पफायरसाठी आम्ही गेलेलो. तर ते सर्व भारी प्लॅनिंग केलं त्या लोकांनी. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कळवा. आणि आय गेस असं ऐकायला आलं की आता ट्रेन तिकडची मिनी ट्रेन चालू होत्या, त्या आता बंद झाल्या पावसाळ्यामुळे. तर आता जायचं ऑप्शन म्हणजे फक्त टॅक्सीनेच. 100 रुपये पर पर्सनचं काहीतरी आहे स्टेशनवरून. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.